थंडीत गरमागरम कचोरी, वाह लयच भारी. यापेक्षा भारी काहीच नाही. आणि ते पण मटारची कचोरी. चला तर मग तुम्हाला जर हे आवडत असेल मटारची कचोरी तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे पण सांगसाल. चला तर मग जास्त वेळ न लावतात मटारची कचोरी आपण कशी करणार आहोत ते पाहणार आहोत. बघा किती क्रिस्पी आणि क्रंची, आतून एकदम छान खस्ता क्रिस्पी आणि क्रंची अशी आपली ही मटार कचोरी झालेली आहे. जास्त वेळ न लावता चला कृतीकडे वळूया. जर तुम्हाला माझं एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मग कृती. मटार कचोरी अगदीच चवीला खूप भन्नाट लागते, त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करा. जास्त वेळ न लावता चला आता आपण कृतीकडे वळूया. आता आपण इथे काय करणार आहे, सुरुवातीला मी साधारण 2 कप म्हणजे 500 ग्राम मी इथे मैदा घेतलेला आहे. आपल्याला मैद्याचं इथे प्रमाणबद्ध घ्यायचं आहे म्हणून मी 500 ग्राम घेतला आहे. त्यानंतर मोहन टाकलेलं आहे, त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार, त्यानंतर 2 पिंच मी इथे सोडा टाकलेला आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. हे तेल आपलं सगळ्या पिठांना मैद्याला आपल्याला लावायचं आहे. छान असं हाताच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स झाल्यानंतर पाहायचं आहे की हातात अशी त्याची मूठ पडते का. तर आपण असे पद्धतीने सर्व मिक्स करून घेणार आहे. छान आपली यामुळे काय होणार आहे, आपली कचोरी खस्ता बनणार आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असा सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकायचं आहे आणि परत सॉफ्ट करून घ्यायचं आहे. साधारण आपण पीठ मळतो त्या पद्धतीने मळलं तरी हरकत नाही, पण अगदी सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे. छान अशा पद्धतीने मी हे डो मळून घेतला आहे, बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनटं याला आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आहे. 10 मिनटं म्हटलं तरी चालेल आणि आपण जी सारण स्टफिंग बनवणार आहे तेवढ्या वेळेपर्यंत पण आपण याला झाकण ठेवून देऊ शकतो. त्यामुळे काय होईल, अगदीच आपला डो सॉफ्ट होईल. चला आपण याला झाकण ठेवून देणार आहे आणि स्टफिंग या कशी करायची याची मटारची हे पाहणार आहोत. इथे मी आता ह्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. आता मटार घेतलं, फ्रेश मटार घेतलं. हे 250 ग्राम इथे मटार घेतलेलं आहे. छान मटार फ्रेश आहे. अगदी आता हिवाळा असल्यामुळे खूप मटार अवेलेबल आहे, त्यामुळे आपल्याला. त्यानंतर साधारण 4 मिरच्या घेतल्या आहे. आल्याचा एक छोटा इंचचा तुकडा घेतलेला आहे. छान आपल्याला याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. अगदी तर थोडेसे मटारचे दाणे दिसले तरी हरकत नाही, अशा पद्धतीने जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं. आता मी 2 चम्मच मी इथे तेल टाकलेलं आहे आणि सौंफ, ओवा आणि जिरं याची पावडर केलेली आहे, ते पण दरदरीच पिसून घेतले आहे. छान त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं परतून घेतल्यानंतर 2 चम्मच इथे आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. बेसनला छान 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे अगदी छान स्मेल येतो. बेसनाचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो, त्यामुळे आपलं जे आपण आता फ्रेश मटार जे ग्राइंड केले ते टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे बेसनामुळे काय होतं, जे मटारमध्ये पाणी होतं ते ऑब्झर्व केलं जातं आणि आपली स्टफिंग एकदम मोकळी बनते, अगदी सुटसुटीत बनते. त्यामुळे आपल्याला इथे बेसन 2 चम्मच टाकून घ्यायचं आहे. छान 2-3 मिनटं इथे परतून घ्यायचं आहे. अगदीच मटारचं पाणी जोपर्यंत त्यामधलं ओलावा निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण काही सुखे जिन्नस पण टाकणार आहे. बघा छान आपलं मटारचं पाणी झालेलं आहे. इथे मी धने पावडर घेतले आहे चम्मचभर, 1 चम्मच लाल तिखट घेतलं आहे आणि पाव चम्मच हळद घेतलेला आहे. छान अगदीच मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस सुखे जिन्नस आहे. छान आपल्याला वाटणाला जो ग्राइंड केलेला मसाला आहे त्याला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती सॉफ्ट आणि आपलं सुटसुटीत असं सारण झालं आहे. त्यानंतर मी
चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आमचूर पावडर नव्हतं माझ्याकडे, मी चाट मसाला टाकला आहे आणि गरम मसाला टाकला आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर जर अवेलेबल असेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर टाकू शकता. त्यामुळे एकदम चटपटी अशी आपल्या कचोरीला चव येणार आहेत. सर्व जिन्नस टाकायचे आहे, परत एकदा परतून घ्यायचं आहे. आता या सारणाला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. त्याला एका बाउलमध्ये थंड झाल्यानंतर आपण याला काढून घेत आहे. मी एका बाउलमध्ये याला काढत आहे. थंड होऊ द्यायचं थोडंसं या सारणाला, त्यामुळे आपली कचोरी छान होईल. म्हणून सारण हे थंडच हवं आहे आपल्याला. अगदीच कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर टाकली तरी हरकत नाही. छान मिक्स केलं मी. आता याला थंड झालं, एका बाउलमध्ये मी काढून घेते. याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल करायचे आहे. कोणताही शेप दिला चालते, नाही दिला शेप तरी चालते. रफली असे बॉल करून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल, आपण जेव्हा कचोरी करतो त्यामुळे आपल्याला सहज ते सारण ठेवता येईल. बॉल असल्यामुळे मी सर्वच असे बॉल करून घेत आहे. रफली बॉल केलेला आहे बघा. आणि बघा आपला हा जो डो झालेला, आपण जेवढा स्टफिंगला वेळ लागला तेवढंपर्यंत हा आपला डो छान मुरलेला आहे. अगदी काढून घ्यायचा आहे. रफली हाताने असे करून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे. आणि एकसारखे आकाराचे आपल्याला गोळे बनवायचे, त्यासाठी आपण याला चाकूच्या साहाय्याने कापून घेणार आहे. अगदी मोठ्या साईजचेच बॉल घ्यायचे आहे. आता पोळी बटर थोडंसं मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं. आता अशा पद्धतीने पण मी तुम्हाला ही पद्धत दाखवत आहे. इथे मी 2 पद्धती दाखवलेल्या आहे. हाताच्या साहाय्याने याला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी आपण पुरण जसं भरतो तसं पण, किंवा मोदक वगैरे ह्या पद्धतीने आपण जे भरतो असं. आणि बॉल ठेवून द्यायचा आहे आणि पोळी पाटावर त्याला हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवत आहे. अशाच पद्धतीने करायचे आहे. ही पद्धत तुम्हाला आवडली तर तुम्ही ही पण करू शकता. आणि एक मी बेलण्याच्या साहाय्याने करून दाखवत आहे. एक पारी लाटून घ्यायची आहे आणि मध्येमध्ये बॉल ठेवायचा आहे आणि त्याला सर्व बाजू बंद करून पिळा देऊन द्यायचा आहे आणि बेलण्याच्या साहाय्याला लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे. छान सारण पण आपलं पसरलं जाते. त्यामुळे तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी सर्वच हे असं बनवून घेते. त्यानंतर हे सर्व बनवलं आहे. आता आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच या कचोऱ्यात तळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, अगदी खस्ता क्रिस्पी आणि जी क्रंचीनेस असते कचोरीला, ती जर आपण मंद आचेवर तळलं तर खूप छान त्या कचोरीला क्रिस्पीनेस येतो. त्यामुळे शक्यतोवर मंद आचेवर याला तळून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो तळायला, पण काही हरकत नाही. आपण आपल्या कचोऱ्या ह्या कच्चा बनवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. बघा मी एक तुम्हाला तळून दाखवले आहे, तर दुसरा बॅच मी तळून दाखवत आहे. अगदी मंद आचेवर मी हे सर्व कचोरी तळून घेतलेले आहे. छान अशा फुलत आहे बघा. किती सुंदर आपल्या कचोऱ्या फुलत आहे. मंद आचेवर याला छान तळून घ्यायचं आहे. छान बघा अशा टम्म फुगलेल्या आहे आपल्या कचोऱ्या. जर आपण जेव्हा तेलात सोडतो त्यावेळेस त्याला 2-3 मिनटं टर्न करायचे नाही, आपोआपच त्या वर येतात. आणि नंतर थोडंसं तेल टाकून टर्न करून घ्यायचं आहे त्याला. नंतर अलटी पलटी करून दोन्ही साईडनं क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. अगदीच आपल्या ह्या कचोऱ्या तळून होतात बघा. असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. झाली आपली कचोरी. छान टिश्यू पेपरमध्ये हे काढून घेत आहे आणि छान थंड झाल्यानंतर याला खूप छान क्रिस्पीनेस येतो. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि अगदी गरम गरमच असतात त्या. चटपट खायला तयार आहे मटार कचोरी.
आणि हो, व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक तर बनतेच ना, एक लाईक तर कराच. मग बाय बाय.